नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया आणि अश्विन दोघंही जसं अर्जुन आणि सायली तंबू ठोकून राहिले होते तशा पद्धतीने त्यांनी घराच्या बाहेर तिथे तंबू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते राहिलेले आहेत. अश्विन मात्र शांतपणे झोपी गेलेला आहे, पण प्रियाला मात्र झोप लागत नाही. तिला त्रास होत आहे, कारण या सुभेदारांच्या प्रॉपर्टीची मालकीन तिला व्हायचं होतं आणि हे सगळं झालेलं आहे. या गोष्टीचा त्रास तिला होत असतो. तिला ही गोष्ट सहनच होत नाहीये की मी असं कसं राहू शकते. मला नाही राहायचं असं कारण. एकीकडे किल्लेदारांच्या सगळ्या अख्ख्या प्रॉपर्टीची ती एकटी मालकीन आहे, तर एकीकडे सुभेदारांच्या प्रॉपर्टीची सुद्धा निम्या प्रॉपर्टीची ती मालकीन आहे. एवढं सगळं असूनही आपल्यावर ही रस्त्यावर राहण्याची वेळ का आलेली आहे. एवढं सगळं मी पैशांसाठी केलेलं आहे आणि तरीही आज माझ्यावर ही वेळ आली. याचा त्रास तिला होत असतो. तर अर्जुनने स्केच आर्टिस्ट बोलावलेला आहे आणि स्केच काढून घ्यायचं काम सुरू आहे. सायली किचनमध्ये असते. अर्जुन शांतपणे त्यांच्याकडे काम करत असतो आणि त्यांना जाऊन सायलीचा जो आय कार्डवरचा लहानपणीचा फोटो आहे तो फोटो तो दाखवतो आणि त्यांना सांगू लागतो की याचा स्केच काढून मिळेल का. तेव्हा मात्र इकडे सायली नेमकी कॉफी घेऊन येत आहे आणि अर्जुनला मात्र धक्का बसलेला आहे. अर्जुनला आता प्रश्न पडलाय की आता करायचं काय. सायली तिथे येते आणि अर्जुनला कॉफी देते आणि अर्जुनला म्हणते की हे घ्या कॉफी. अर्जुनला तिने आता कॉफी तर दिलेली आहे, परंतु आता ती पुन्हा कॉफी द्यायला पुढे चाललेली आहे आणि ती म्हणजेच त्या स्केच आर्टिस्टकडे. आता अर्जुनला मात्र धक्का बसलाय, कारण सायली जर तिथे गेली आणि तिला सत्य समजलं तर अर्जुन पुन्हा आता एकदा मागे लागलेला आहे. तो फोटो शोधण्याच्या, नक्की सायलीच्या आई बाबा कोण आहेत ते शोधण्याच्या. त्यामुळे अर्जुन आता सायलीकडे पाहत तच राहतो. त्यासोबतच आजच्या भागात या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. प्रिया आणि अश्विन दारात असतात आणि मग इकडे अश्विन म्हणत असतो की माझ्या बायकोला घरात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तू निघायच. प्रिया चालायला लागायच, कारण तू या घरामध्ये येऊ शकत नाही, कारण आतापर्यंत तू जी काही कारस्थान केलेली आहेत ती सगळी कारस्थान आम्हाला माहिती आहेत आणि आमच्या समोर आलेली आहेत. त्यामुळे इथून पुढे तुझे जे काही करत असशील त्या प्रत्येक गोष्टींवरती बारीक लक्ष असणार आहे, असं सायलीच बोलणं असतं. सायली म्हणत असते की या घरामध्ये तुला जागा नाही, निघायच आहे. तू या घरासाठी तू कधीच नाही, कारण या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. या घरामध्ये तू यायचंच नाही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असतं आणि तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हाच तिथे कल्पना म्हणत असते की निघ, या घरामध्ये तुला अजिबात जागा नाही, कारण तू या घरामध्ये यायचंच नाही, असं बोलणं त्यांचं चालू आहे. आणि त्याचबरोबर इकडे कल्पनाने सुद्धा आता तिची बॅग आहे ती उचलून बाहेर फेकलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की निघायच आहे. तू आणि कल्पना, स्मिता सगळेजण तेच बोलत असतात. तेव्हा अश्विन म्हणत असतो की या घरामधले सगळे तुझ्या तालावर नाचत आहेत, कारण या घरातल्यांना तन्वीबद्दल कधीच प्रॉब्लेम नव्हता. तू सगळ्यांना तुझ्या बाजूने ओढून घेतलेला आणि हा सगळा गोंधळ घातलेला आहे, असं अश्विन तिला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर अस्मिता सगळेजण बोलत असतात की बास, या मुलीने या घरामध्ये फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे. या घरामध्ये येऊन या घराच तिने वाटोळ केलेला आहे. त्या मुलीला या घरामध्ये जागा नाही. त्यानंतर सायली म्हणत असते की ही नाटक जी आहेत ना ती प्रिया बंद करायची तुझी, कारण प्रिया म्हणत असते की मला याच घरात राहायचं. अश्विन म्हणत असत, मी तुला सांगितलं होतं ना धन्वी की नाही, आपण इथे नाही यायचं, तरीही तुला ऐकायचं नाहीये आणि तू अशा पद्धतीने तयार झालेली आहे. मी तुला म्हटलं होतं या माणसांना काहीच नाही पडलेलं तुझ्याबद्दल आणि तू असं करत आहे. हे बोलणं सुरू असतं
तेव्हा मात्र इकडे प्रियाला अश्विन म्हणत असतो, मी तुला म्हणत होतो की अजिबात इथे यायला नकोय, तू ऐकलेल नाही, आपण कुठेतरी बाहेर राहूया. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्या स्वतःच्या आईबाबांनी सुद्धा आता माझी साथ सोडलेली आहे आणि तू मला सोडवलस, तू मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. ही माझी माणसं आहेत, माझ्या माणसांबरोबर मला राहायचंय, माझ्या माणसांबरोबर राहण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, असं प्रिया बोलत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं सगळं, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, ह्या माणसांना तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. तेव्हा प्रिया मात्र रडायचं नाटक करत असते, कारण इतकी वर्ष मी आश्रमात राहिले, लहानाची मोठी तिथे झाले, मला माझं कुटुंब हवं होतं आणि आज मला माझं कुटुंब मिळालेलं आहे, त्या कुटुंबापासून मला दूर राहायचं नाही. तेव्हा इकडे प्रताप, कल्पना सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना तिची नाटक चांगलीच माहिती असतात. आणि मग प्रिया म्हणू लागते की नाही अश्विन, मला माझ्या माणसांबरोबरच राहायचं आहे, मला त्यांच्याशिवाय मी दुसरं कुठेही राहू शकत नाही, मी कसलाही विचार करू शकत नाही, मला माझ्या घरातच जायचं आहे, असा तिचा हट्ट असतो. आता मात्र अश्विन म्हणत असतो की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र प्रताप, त्याचबरोबर सगळेजण तिथे आहेत आणि सगळ्यांच एकच म्हणणं आहे की हे सगळं चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि प्रिया मात्र नाटक करायला लागते, अश्विन मला कसंतरी होत्य, अश्विन मला कसंतरी होत्य, असं म्हणत चक्कर येऊन पडायचं नाटक ती करत असते. आणि तेव्हा मात्र अश्विन तिला सावरतो आणि मग प्रिया चक्कर येऊन पडायला लागलेली असते. अश्विनने तिला पकडलेलं असतं, तिला मिठीत घेतलेलं असत नाही. तन वी तुला काही होऊ देणार नाहीये, मी सगळं व्यवस्थित होणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाने कितीही नाटक केलेली असली तरीही आता सगळेजण तिथे पाहत असतात. खरं तर कल्पनाला थोडंसं वाईट वाटलेलं असं की अचानक काय झालं हे म्हणून, मग कल्पना तिच्याकडे पाहत असते. आणि त्याचवेळी अश्विन म्हणत असतो, मम्मा पाणी दे विमल, अस्मिताई पाणी द्यात, कथा अक्त नवीला चक्कर आली, हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा मात्र कुणीच तिथे जात नाही. आणि मग तो म्हणत असतो की खरंच आज माझ्या बायकोला तुम्ही पाणी सुद्धा नाकारलेलं आहे, या गोष्टीचा मला ना नवलं वाटत आहे, तिला घरात येण्यापासून नाकारलं होतं, पण आज तुम्ही तिच्याबद्दल अशा पद्धतीने विचार कराल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो स्वतःच उठतो, तिला तिथे झोपवतो आणि बाहेर ज्या कारंजा आहे तिथे जातो आणि त्यातलं पाणी घेतो आणि ते पाणी आणून तोंडावर मारतो. खरं तर प्रेक्षकांनो, मला असं वाटलेल की आता तन्वी उठत नाहीये म्हणून अश्विन त्या कारंजातलं पाणी आणून तिला पाजणार की काय, पण नाही, अजिबात नाहीये, कारण तन्वीची काळजी आहे ना त्याला, कारण तन्वीने त्याच्यावरती जे मंत्र टाकलेले आहे त्याच्यामुळे तर हे सगळं घडत आहे. आणि तन्वी अशा पद्धतीने जे काय वागत आहे त्यामुळे अश्विनच हे जे माकड झालेलं आहे ना ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की खरंच आज मला कळलेलं आहे की तुमच्याकडे काय माणुसकी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने राहू शकता. आणि मग प्रिया आता शुद्धीवर येते, कारण तिला शुद्धीवर यावंच लागणार असतं. ती जर शुद्धीवर नाही आली तर पुढचं कसं होणार ना. आणि अचानक अश्विन तिला घेऊन निघाला घराच्या बाहेर, तर म्हणून ती शुद्धीवर आलेली असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की खरंच तुम्ही सगळेजण माणुसकी विसरलेला आहात. आज तन्वीच्या बाबतीत जे काय वागलेला आहात ना ते मला अजिबात पटलेलं नाही, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की तोंड सांभाळून बोल अश्विन, कसं आहे माहिती आहे का तुला, तोंड दिले म्हणून तू वाटेल ते बोलशील आणि आम्ही वाटेल ते ऐकून घ्यायचं, ते सहन करणार नाही, असं प्रतापने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाला तो म्हणत असतो की तन्वी चल, मी तुला सांगितलेलं होतं ना की अशा पद्धतीने
ही माणसं नाहीत ऐकणार, पण तुलाच हट्ट करून बसायचे आहे. तेव्हा ती म्हणत असते की नाही अश्विन, काही झालं तरी मला माझ्या माणसांसोबत राहायचं आहे. मला माझ्या माणसांसोबत राहण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. इकडे अश्विन म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहीत आहे का, तू आणि तुझी बायको कशाही पद्धतीने राहाल आणि काही कराल. तुला वाटत असेल आम्ही ऐकून घ्यावं, पण नाही, ही सायली म्हणते. आणि आता तुम्ही सगळेजण तिच्या तालावरती नाचताय. खरं तर तन्वीला घरात घ्यायचं नाही हा निर्णय सायलीने घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी तो निर्णय एक्सेप्ट केलेला आहे आणि तिच्या तालावर तुम्ही नाचायला लागलेला आहात, अशा पद्धतीने तो बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की बस झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यानंतर तुझ्या बाबतीत एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. तन्वी काय आहे आणि कशी आहे ते मला माहिती आहे. इकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही बोलत असतात. तेवढ्यात रविराजांना कॉल येतो आणि रविराज म्हणत असतात की हा बोला जाधव. तेव्हा ते म्हणत असतात काय. रविराजांना धक्का बसतो. अचानक रविराज उठून उभे राहतात. प्रतिमा त्यांच्याकडे पाहू लागते. रविराज म्हणत असतात की अहो पण काँग्रॅच्युलेशन कशासाठी करताय. तुम्ही ते सांगत असतात की तन्वी सुभेदार हिची निर्दोष सुटका झालेली आहे. तेव्हा मात्र रविराजांना धक्का बसतो. रविराज म्हणतात की ओके, पण आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं रविराजांनी ठरवलेलं असतं. आणि प्रतिमा रविराजांकडे पाहत असते. रविराज म्हणत असतात की ते जे काही झालेलं आहे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं रविराजांनी स्पष्ट केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता प्रतिमा विचारते काय झालं हो. तेव्हा रविराज सांगू लागतात की तन्वीची निर्दोष सुटका झालेली आहे. तेव्हा प्रतिभा म्हणते हे कसं शक्य, तिला तर शिक्षा झालेली होती ना. तेव्हा रविराज म्हणतात की असे कायद्यामध्ये पळवाट असल्या आता कोणता त्यांनी मार्ग अवलंबला ते मला माहीत नाहीये आणि जे काय झालेलं आहे ते मला जाणूनही घ्यायचं नाही असं रविराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता बोलत असतात. अश्विन म्हणत असतो की तन्वीने आजपर्यंत या घरासाठी झटलेली आहे. तिचा चांगुलपणा तुम्हाला कोणालाच दिसलेला नाही असं सगळं तो बोलत असतो. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते बाद झालं, आम्हाला कोणालाही इच्छा नाही की या मुलीने या घरात यावं असं कल्पनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि कल्पना मात्र बोलत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. ही मुलगी मला नकोच आहे या घरामध्ये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अश्विनला कळायचं बंद झालेलं असतं. अश्विन म्हणत असतो आता मी पाहतोच या घरात येण्यापासून माझ्या बायकोला कोण अडवत्य असं सगळं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो बास झालं, आतापर्यंत तुझं खूप ऐकलेलं आहे, निघायचं तू. कारण या घरामध्ये तू कधीही येऊ शकतोस. कल्पनाने सुद्धा सांगितलं तुला जेव्हा यायचं तेव्हा तू या घरामध्ये ये, पण ह्या मुलीला घेऊन येऊ नको. जेव्हा तुझ्या डोक्यामध्ये चांगला होशील ना, तुला कळेल ना तेव्हा ये. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अश्विन, ही मुलगी किती कारस्थानी काय करू शकते हे मला चांगलं माहिती आहे. मी तुला सांगेल, तुझे मग डोळे उघडतील. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, मला कोणी काही सांगायची गरज नाहीये. माझी बायको जिथे असेल तिथे मी असेल. आयुष्यभर मी तिची साथ देणार आहे अशा पद्धतीने अश्विन बोलत असतो. आणि हा मूर्ख अश्विन वाटेल त्या भाषेत बोलत आहे आणि प्रियाने मात्र त्याचा भावला केलेला आहे, त्याच खेळणं केलेलं आहे आणि त्याला ती नाचवत आहे. सुभेदारांच्या विरोधात जायचं असेल तर हे प्याद उपयोगाचं आहे असं तिला वाटलेलं होतं आणि तशाच पद्धतीने तिने त्याचा वापर सुद्धा केलेला आहे. प्याद म्हणून त्याचा वापर केलेला आहे. या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा अश्विन भलता चिडलेला आहे आणि तो सर्वांना सांगतोय की काही जरी झालं तरी मी माझ्या बायकोला तिचा हक्क मिळवून देणार आहे, कारण या घरावर तिचा हक्क आहे आणि यामुळे तुम्ही तिला अजिबात बाहेर काढू शकत नाही. तिचा हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही असं तो बोलत आहे.
तर आता सायली चिडलेली आहे आणि सायली म्हणतीय की मी तिला या घरामध्ये अजिबात येऊ देणार नाहीये, कारण ती काय लायकीची आहे ना ते आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तिला आता या घरामध्ये जागा नाही, असं ती स्पष्टपणे बोलते. तेव्हा अश्विन तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, हे सगळं तूच घडवून आणलेलं आहे. आता तर तुला समाधान वाटत असेल ना? माझ्या घरातल्या सगळ्यांवर तू जादू करून टाकलेले आहेस आणि त्यांना तुझ्या वशमध्ये करून टाकलेलं आहे, आणि त्यामुळे हे सगळं तू जे म्हणतात तेच ऐकतात आणि तूच हे सगळं काही घडवून आणले, असं म्हणून तो सायलीवर आरोप करत असतो. तेव्हा अर्जुन मात्र चिडतो आणि म्हणतो की तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो, मी जे बोलतोय तेच खरं आहे. तुझ्या बायकोने सर्वांवर जादू करून टाकलेले आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं घडतंय. तेव्हा अर्जुन चिडतो आणि अक्षरशः अश्विनच्या अंगावर हात उचलतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला या भाषेमध्ये अजिबात बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता तिची माफी तू मागितली पाहिजे. पण अश्विन काय माफी मागायला तयार नाहीये, उलट तो अजूनच अभद्र बोलत आहे. तो म्हणतोय की तुझ्या बायकोनंच सगळं काही केलेलं आहे, मला सगळं समजतंय. तुम्हाला असं वाटत असेल की मी शांत बसेल, पण मी शांत बसणार नाही. पण अर्जुन आता चिडलेला आहे आणि तो अश्विनच्या अक्षरशः अंगावर जाऊन त्याच्यावर हात उघारतो. तेव्हा सायलीला समजत की आता काहीतरी अनर्थ घडू शकतं आणि ते अर्जुनच्या अंगावर खांद्यावर हात ठेवून त्याला सांगते की शांत बसा, थोडासा संयम ठेवा. संयम नाही ठेवला तर अनर्थ गोष्टी घडू शकतात. आणि असं म्हणल्यानंतर अर्जुन शांत झालेला आहे. तेव्हा अश्विन पुन्हा एकदा चिडतो आणि म्हणतो की तुम्हा सर्वांना असं वाटतं ना की माझ्या बायकोनी तर राहील नाही पाहिजे, पण माझी बायको इथेच राहणार आहे. बघूया आता तुम्ही काय करताय ते. तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. माझे आता सगळ्या गोष्टीसाठी तयारी आहे, असं तो म्हणतो. तर प्रतापला देखील तो म्हणतो की तुमच्या डोक्यामध्ये भुस्सा भरलेला आहे, कारण तुम्ही या सगळ्यांच ऐकताय. तुम्हाला आपल्या मुलाविषयी काहीच वाटत नाहीये. जेव्हा तो असं बोलतो तेव्हा कल्पना म्हणते की तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? आपल्या वडिलांशी बोलतोय हे देखील विसरून गेलायस तू, आणि ते फक्त या पोरीमुळे. अरे, या पोरीने कसली जादू केली तुझ्यावर, असं म्हणून तिने अश्विनच्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिलेली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर प्रिया मात्रच करावून गेली आहे, कारण तिला समजल की आता आपल्याला हे काही खरात घेणार नाहीयेत. ती अजून विनवण्या करायचा प्रयत्न करते, पण तिचं काही चालत नाहीये. तर अश्विन आता मार खाऊन शांत बसलेला आहे आणि आता सायली बोलत आहे. सायली प्रियाला म्हणते की अगं, किती भांडण लावणार आहेस कुटुंबामध्ये आणि किती वाटोळ करणार आहेस. आमच्या घराचं कशाला तोंड दाखवायला इथे आलेली आहेस तू निघ ना, असं म्हणून आता सायलीने अक्षरशः तिचा हात धरलेला आहे आणि तिला ओढत ओढत ती घराच्या बाहेर घेऊन चाललेली आहे. अश्विनचं आता काहीच चालत नाहीये, कारण आता सायलीने सगळा कोल्ड घेतलेला आहे आणि ती अक्षरशः त्या प्रियाच्या हाताला धरून तिला ओढत ओढत घराच्या बाहेर काढायला लागलेली आहे. अश्विन थांबा थांबा म्हणतोय, पण सायली मात्र ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नाहीये. जसं तिला ओढता येईल तसं तिने प्रियाला ओढलेलं आहे आणि ओढत ओढत अगदी गेटच्या बाहेर आणलेलं आहे आणि गेटच्या बाहेर आणून तिला अक्षरशः ढकलून दिलेलं आहे. प्रिया रस्त्यावर पडलेली आहे आणि आता तिच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. अपमान करून घेण्याशिवाय कोणतीच गोष्ट ती करू शकत नाहीये आणि ती रागाने सायलीकडे बघत आहे. तिला समजले की सायलीन आपली पुरती लायकी सर्व घरच्यांच्या समोर काढलेली आहे. अश्विन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ठीक आहे, असू दे, बघूयात आपण. पण आता सायली शांत बसत नाही. सायली म्हणते की इतका वेळ झालं मी तुला बोलते, पण तुला असं वाटत असेल की मी काय करणार नाही. आता मी तुला करून दाखवले. आता या घराच्या आतमध्ये पाऊल देखील ठेवायचं नाहीये. तुझी लायकी या घरातल्या लोकांकडे पाहण्याची देखील नाहीये. त्यामुळे
तू आत्ताच्या आता आमच्या तोंडाच्या समोरून निघून जा असं म्हणून तिने गेट देखील बंद करून टाकलेला आहे. प्रिया आणि अश्विन यांना सुभेदारांच्या घरातले दरवाजे कायमचे बंद करण्यात आलेले आहेत. कारण प्रियाची लायकी काय आहे हे आता सर्वांना चांगलंच समजलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना प्रिया काहीच करू शकत नाहीये. प्रियाला समजलंय की आता घरचे आपल्याला अजिबात घरात घेणार नाहीत. तर इकडे महिप्त मात्र स्वतःलाच शिव्या घालत आहे. स्वतःची प्रेम त्याने जोरात खाली आदळलेले आहे आणि तो सर्वांना सांगतोय की या जगातला सगळ्यात मूर्ख माणूस कोण असेल तर हा खोटोतला व्यक्ती आहे ना, तो सगळ्यात मूर्ख माणूस आहे. तेव्हा तेथेच नागराज देखील उभा आहे. नागराज म्हणतो, महिप्त शेठ आता सोडाना, विषय जे झाले ते होऊन गेले, आता या बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये. महिप्त म्हणतो, नागराज तुम्हाला माहीत नाही काय झालंय ते. त्या पोरींना मला येड्यात काढलं हो. ती कालची पोर आहे पण अतिशय वाईट आहे. खरंच तिच्यासारखी बेकार पोरगी मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही. तरी मला देशमुख वकीलबाई म्हणत होत्या की ही पोरगी आहे ना पार पोहोचलेली आहे. मला तर वाटतं हीन आपल्या अगोदरच 5-10 खून केलेले असतील आणि पचवले देखील असतील. मला या पोरीचा भयानक राग आलेला आहे. हिला काहीतरी करावंच लागणार आहे असं तो नागराजला म्हणत असतो. तेव्हा नागराज म्हणतो, महिप्त शेठ आता थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत जे केलं ते सगळं तुमच्या रागाने केलेलं आहे. थोडा राग जर शांत ठेवलात ना तर गोष्टी आपल्या हातात येतील. अन्यथा अजूनही प्रिया तिच्या मनासारख्या गोष्टी घडवू शकते. तेव्हा महिप्त म्हणतो, तेच तर होते ना शांत, तर राहावं वाटत नाही. पण आता शांत राहणं गरजेचं आहे हे मला देखील समजलेलं आहे. पण त्या पोरीला जिवंत सोडायची माझी इच्छा नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो, मला पण त्या पोरीला बदला घ्यायचा आहे. पण आता सध्या आपण थोडं शांत राहणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा. तर तेवढ्यात मप्पतची माणसं म्हणतात, तुम्ही फक्त आम्हाला हुकूम करा, काय करायचं ते एका क्षणात बघा त्या पोरीला इथं आणून टाकतो. तेव्हा नागराज म्हणतो, अरे बाबा तुझं तोंड बंद ठेव. आता महिप्त चिडलाय आणि अजून तू त्याला रागाला घालवतोय का. तो महिप्तला सांगू लागतो की महिप्त शेठ तुम्ही विसरलाय त्या पोरीकडे आपला एक व्हिडिओ गोष्टीमुळे समजणार आहे की सायली हीच नवी आहे आणि आता स्केच आर्टिस्ट स्केच काढत असतो. पण तेवढ्यात तेथे सायली त्यांना कॉफी घेऊन आलेला आहे. खरं तर अर्जुनला ही गोष्ट सायलीला समजू द्यायची नसते. पण आता सायलीच या समोरच्या सगळी गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे आता हे सायलीला समजल्याशिवाय राहणार नाही असं अर्जुनला वाटते. तो तिला टाळण्याचा प्रयत्न करतोय पण ती मात्र कॉफी घेऊन तेथे आली. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.